हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. सगळ्यांना सर्वप्रथम हॅपी न्यू इयर. आम्ही चाललो आहोत गोवर्धन इको विलेज. आज फिरायला भेटणार. माझं बाळ सकाळपासूनच खूप जास्त एक्साइटेड आहे. तयारी सुद्धा केली आहे. वर्षाची सुरुवात जर अशी खूप चांगली होत असेल तर किती आनंद होतो ना. पहिल्याच दिवशी आपण चाललो आहोत देवदर्शनासाठी श्रीकृष्णाच्या मंदिरात, म्हणजे इस्कॉनला विलेजला. तर आता आपण पोचलो आहोत तिथे. तर मी जास्त काही बोलू नाही शकणार इथे पुढे, तर मी पुढे म्युझिक टोन ॲड करते. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्सचे स्टॉल होते, वेगवेगळ्या प्रकारचे फूड्स होते. तर आम्ही आज आलो आहोत गोवर्धन इको विलेजला, जे आहे गालतारा इथे. आणि तिथे आता भरपूर सारी गर्दी आहे, भरपूर जण आलेली आहे तिथे. आणि आता मी आहे गोवर्धन रोपवाटिका इथे. तर इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं, फुलांची झाडं तुम्ही बघतच असाल. किती छान आहे. मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ टाकते पुढे क्लिपमध्ये, तर तुम्ही बघून घ्या की ते वेगवेगळ्या प्रकारची किती सारी झाडं आहेत. खेळ खेळ बघ वरती. होते आता इथे पुढे गोवर्धन गोशाला आहे, तर मी आता ते तुम्हाला दाखवते. थांबा. तर गाईज, तुम्ही बघताय शार्वी आणि शार्वीचे बाबा ह्या सुंदर अशा गाईला कसं खायला देत आहेत. खूप सुंदर आहे. थंड गर्दी आहे. आज 1 जानेवारी असल्यामुळे किती जण इथे आलेली आहेत आशीर्वाद घेण्यासाठी श्रीकृष्णाचा. मी तुम्हाला दाखवते की किती छान. पीछे गाल बीच में मेरो मदन गोपाल. जास्त गर्दी झालेली आहे 1 जानेवारी असल्यामुळे. तर मला जितकं तुम्हाला दाखवता येईल आणि जितकं कॅप्चर करता येईल तितकं मी तुम्हाला दाखवेन. तर आता आपण चालले आहोत वृंदावन फॉरेस्टला. तर मी तुम्हाला दाखवते पुढे किती छान छान अशी झाडं आहेत. एक एक म्हणजे कृष्णाने जिथे जिथे त्यांचे छोटे छोटे, म्हणजे तिथे तिथे त्यांचा छोटा छोटा वेळ घालवला आहे. त्यांचं सर्व इथे काय
आता आपण फायनली श्रीकृष्णाचं दर्शन घेणार आहोत. मी तुम्हाला दाखवते. तर इथे श्रीकृष्णाचा फोटो काढणं किंवा व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं, तरी मी छोटासा मोमेंट कॅप्चर केलेला आहे, छोटासा व्हिडिओ क्लिप आहे. तर अशा प्रकारे जेवढे मोमेंट मला कॅप्चर करता आले, जेवढं मला तुम्हाला दाखवता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि खूप उशीर झालेला आहे आता, तर म्हणून आम्ही आता निघत आहोत. शेवटी आता गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आपण इथून निघालेलो आहोत. तर बाय गाईज, जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.